तर विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा भूमी अभिलेख विभागाची सरळ सेवा भरती 2025 ची महत्त्वाची अपडेट माहिती बघणार आहोत मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी काही इम्पॉर्टंट लिंक दिले आहे व आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये मी काही इम्पॉर्टंट बुक्सची लिंक दिली आहे. हे बुक्स तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील. तिथं जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती 2025 संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट माहिती आहे. उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक यांच्या अधीनस्थ विभागातील गट क भूमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याक्रमी दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी व दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी या कालावधीत IBPS कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा ही घेण्यात आलेली होती. उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना गुणांप्रमाणे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे. तर मित्रांनो, भूमापक या संवर्गातील परीक्षा जी नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली होती त्याचा रिझल्ट हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. जाहिरातीतील नमूद पदांच्या अनुक्रमे एकास 5 या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार असून कागदपत्र पडताळणीसाठी निवड असलेल्या उमेदवारांची यादी www.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीसोबत पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक व सविस्तर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येतील. पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवाराला त्याने परीक्षेच्या वेळी नोंदणी अर्जात नोंदवलेला ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांकावर अवगत करण्यात येईल. तर बघा विद्यार्थी मित्रो, भूमी अभिलेख विभागाचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तो बघू शकतात.